नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणीच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे। वैष्णवी बाबर असे या 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव होते। वैष्णवीची हत्या ही तिच्याच प्रियकराने केल्याचा आता उलगडा झाला। इतकंच नाही तर या हत्येनंतर प्रियकराने स्वतःचं आयुष्य देखील संपवलं होतं। त्यामुळे आता प्रियकराने वैष्णवीची हत्या का केली, तसेच या प्रेम कहाणीचा असा अंत का झाला हे जाणून घेऊयात। कळंबोली परिसरात वैष्णवी बाबर वय वर्ष 19 आणि वैभव बुरुंगले वय वर्ष 24 हे त्यांच्या कुटुंबियांसोबत शेजारी राहत होते। या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि त्यांना लग्न देखील करायचं होतं। मात्र कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता। कुटुंबियांच्या या विरोधानंतर अचानक एके दिवशी वैष्णवी बाबर बेपत्ता झाली होती। मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। मात्र या तक्रारीला महिना उलटून देखील पोलिसांना तिचा काही सुगावा लागत नव्हता। अखेर या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवण्यात आला होता आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं। या पथकाने वैष्णवीच्या कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली। ती एका तरुणासोबत रेल्वेने प्रवास करताना CCTVमध्ये कैद झाली होती। त्यानंतर खारघर स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेने गेली। त्यानंतर टेकडीवरून परतताना तरुण एकटाच खाली आला, पण वैष्णवी काही आली नाही। त्यामुळे टेकडीवर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता। त्यामुळे पोलिसांनी हत्येपूर्वी वैष्णवीसोबत CCTVत दिसलेल्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली। या दरम्यान 12 डिसेंबरला एका तरुणाने जुईनगर स्थानकात आत्महत्या केल्याचे समोर आले होते। हा तरुण वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरुंगलेच होता। वैष्णवीच्या हत्येपूर्वी तिच्यासोबत असलेल्या एकमेव साथीदाराने आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते। दरम्यान या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी वैभव बुरुंगलेचा मोबाईल ताब्यात घेतला। या मोबाईलमधून पोलिसांच्या हाती मोठे पुरावे लागले। पोलिसांनी मोबाईलमध्ये एक व्हॉइस नोटही सापडली होती, ज्यामध्ये पिल्लू फक्त 2 मिनिटं त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू अशी तिची समजूत काढताना दिसला आहे। दोघांचे लग्न होणार नसल्याने ती माझी नाही झाली तर कोणाचीही होणार नाही या भावनेतून त्याने हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते। व्हॉइस नोट नंतर पोलिसांनी वैभवनेच वैष्णवीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले। मात्र तिचा मृतदेह शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। त्यात वैभवच्या मोबाईल नोटमधून पोलिसांना LO1501 एक कोड नंबर आढळला होता। मात्र हा कोड कुठला आहे याचा सुगावा लागत नव्हता। तसेच पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच टेकडीवर जाऊन तब्बल 4 दिवस शोध मोहीम राबवली, मात्र तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही। तपासादरम्यान टेकडीवर लावण्यात आलेल्या झाडावरील वृक्ष जनगणनेवर पोलिसांची नजर पडली आणि त्यांनी वन विभागाच्या मदतीने LO1501 नंबर असलेला झाड शोधून काढले असता या हत्येचा उलगडा झाला। घटनास्थळी पोलिसांनी वैष्णवीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। त्यामुळे अखेर पोलिसांना या हत्येच्या घटनेचा उलगडा करण्यात यश आले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। पतीने भर रस्त्यात आपल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची भयंकर घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली। गुरुवारी दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे। आपल्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव रोहित गायकवाड असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। तो सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळते। याविषयी सविस्तर माहिती अशी की 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्यावरून पती पत्नी भांडण करीत जात होते। एवढी भांडणादरम्यान पतीने आपल्या जवळील कोयता काढून तिच्यावर वार केल्याचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। हे वार एवढे गंभीर होते की त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात तेथेच रस्त्यावर पडली। आजूबाजूच्या लोकांनी त्या जखमी महिलेला बोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या महिलेला परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारासाठी परभणी येथून घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार 2021 मध्ये लॉकडाऊनमध्ये या दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता। पतीसोबत 2 वर्षे राहिल्यानंतर ती गेल्या 6 महिन्यांपासून आपल्या बोरी येथे माहेरी राहण्यासाठी आली होती। तिने बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात 9वीच्या वर्गात प्रवेशही घेतला होता, पण पती हा मागील काही दिवसांपासून तिला सासरी नांदायला येण्यासाठी आग्रह करत होता। ती सासरी जाण्यास तयार नव्हती। आज सकाळी पती संभाजी गायकवाड छत्रपती संभाजीनगर येथून बोरी येथे आला होता। आरोपी पती कोयत्यासह बोरी येथील पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने आपल्या पत्नीला मारले असल्याचे कबूल करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून घेतले। तर मयत पत्नीच्या मृतदेहावर परभणी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे। याविषयी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसून पोलीस तपास करत आहेत।